मित्रांनो, व्यवस्थित लक्षात आणा की त्याने माफी मागितलीच नाही. आणि मग प्रश्न तयार होतो की त्याने माफी का मागितली नाही आणि तो म्हणजे नक्की कोण हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मग त्याचं घडलेलं असं आहे मित्रांनो की काही महिन्यांपूर्वी कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा घाईघाईमध्ये पुतळा उभारण्यात आला होता. मग थेट देशाचे पंतप्रधान, नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारमधील महत्वाचे मंत्री या सर्वांनी मिळून त्या शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. आणि मग काही काळ गेला, साधारण 8 महिन्यानंतर तो छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला. छत्रपती शिवरायांचा अवमान झाला. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं कधीच घडलं नव्हतं. आणि त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा अजित पवार यांनी या घटनेविषयी जनतेची माफी मागितली होती. आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे हे कारण देत होते की ताशी इतके किलोमीटर वारे वाहत आहेत आणि मग असं झालं तसं झालं. मग काही कालावधी गेला आणि मग पंतप्रधानांनी तावामध्ये येऊन रागामध्ये मग त्यांनी माफी मागितली होती. खरंच ती माफी होती का नाही यावर एक वेगळा व्हिडिओ निवडणूक जवळ आल्यावर बनवतो. परंतु मोदींनी शब्दामधून माफी मागितली होती, मनातून मागितली होती का नाही माहित नाही. आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदेंना सुद्धा जनतेची माफी मागावी लागली होती. परंतु त्याने मात्र या सर्व घटनेची माफी ही मागितलीच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो तिथे भेट द्यायला सुद्धा गेला नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टी तर केल्या नाहीच, परंतु अन्य लोक जे तिथे भेट द्यायला जात होते, ज्यामध्ये मग आदित्य ठाकरे, त्यानंतर विजय वडेट्टीवार, त्यानंतर जयंत पाटील, अरविंद सावंत, विनायक राऊत, वैभव नाईक अशी जेव्हा टीम तिथं पाहणी करायला गेली, त्यावेळी स्वतःचे पाळलेले गुंड पाठवून तिथं दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा देखील त्याने तिथं प्रयत्न केला. बरेच तास तिथं तो राडा सुरू होता. म्हणजे घडलेली घटना बाजूला राहिली आणि मग हा राडाच मग तुम्हाला आम्हाला पाहायला लागला होता. आणि मग पुढं त्याने पुन्हा मध्येच मुद्दाला बगल देण्याचा प्रयत्न केला की शिवरायांनी सुरत कधीच लुटली नव्हती. आणि मग त्यांनी त्याचं स्वतःच मग त्याच्या त्या चलाकपणाचं, बुद्धिचातुर्याचं प्रदर्शन केलं. आणि मग शिवराय आणि सुरत याचा जो काही संबंध आहे तो वेगळ्या अर्थाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की मुद्दा होता छत्रपती शिवरायांचा घाईघाईत उभारलेला पुतळा, त्या शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याचा जो आरोपी होता तर तो आरोपीला अटक न करणं किंवा उशिराने अटक करणं, या सर्व गोष्टींना त्याने बगल दिली. तो ना तिथे गेला ना त्यांनी माफी मागितली आणि वरून मग त्याने मुद्दे भरकटवण्याचा प्रयत्न केला. मग आता घोडा मैदान समोर आहे. निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि जर त्याने माफी मागितलीच नाही तर मग तुम्ही आणि आम्ही मिळून त्याला माफ करणार आहेत का? मतपेटीद्वारे त्याला या चुकीची शिक्षा आपण देणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. चुकीला माफी नाही तर मग तिथे शिवरायांच्या बाबतीत खूप मोठी गंभीर चूक झालेली आहे आणि या चुकीचा, शिवरायांच्या अवमानाचा बदला हा तुम्हाला आणि मला घ्यायचा आहे, मतपेटीद्वारे घ्यायचा आहे, त्याच्या विरोधात मतदान करून घ्यायचा आहे. मग तो म्हणजे नक्की कोण हे कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुम्हाला आणि मला मिळून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतपेटीद्वारे बदला घ्यायचा आहे. बदला घेणार का नाही घेणार हे देखील कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरते एवढंच. थांबतो. धन्यवाद.